नमस्कार, कशा आहात? नक्कीच मजेत असणार. छान अशा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी खूप अशी छान गोष्ट शेअर करणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका, तेव्हाच तुम्हाला समजेल की मी काय सांगणार आहे ते. आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि शॉर्ट व्हिडिओ बघा, त्याला सुद्धा कमेंट करत चला तुम्हाला काय आवडतं, कसे आवडतात, तुम्हाला कसे शॉर्ट व्हिडिओ पाहायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. एवढे भांडे पडलेले घासायचे माझे. अजून इथं शेंगदाण्याची चटणी केली आहे आणि चपात्या केल्यात. अजून भाजी करायची मला. हे बघा इकडं काही भांडे आणि आज घरात सगळा पसारा आहे. हे बघा कपडे वगैरे सगळं सुईला लावायचं आहे. आणि बाहेर काय चालू तुम्हाला दाखवते मी. तर आहे ना, तुम्हाला मी आता दाखवलं बाहेर चपात्या केल्या आहे, चटणी केलेली आहे. पण आता भाजीला काय करावं डोकं चाललं ना. दूध तर आहे बरं का, दुधाची पिशवी आणली होती मी, गोकुळचं दूध आणलं होतं. तुम्ही आता कारण तुमचे दादा जर गेले तर दूध पण आणतात. पण आता भाजीला काय करावं हा प्रश्न पडलेला आहे. तर आता मी विचार करते आणि मग भाजी करते. माझं चालू आहे की वड्याचीच भाजी करावा. तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला रेसिपी दाखवते. साधी सिंपल करणार आहे मी. कांदा चिरणार आहे आणि लाल मिरची पावडर वगैरे टाकून बनवणार आहे. शेंगदाणे वगैरे शेंगदाणे चटणी आहे, दिसतात टाकून नाही तर दाखवते मी. वाटा आहे ना बाहेर. आम्ही आता माझा भाऊ आला होता आणि त्यानं मी तो वाटा म्हणजे पुढे जो वाटा आहे ना तो आम्ही आता सिमेंटचा केला होता. झाल्याच नाही 1-2 महिने त्याला. आणि गॅसची पाईपलाईन आली त्याच्यामुळे तो पुन्हा तोडला गेला. आता ते लोक येऊन पुन्हा नीट करून देत आहे. म्हणलं बरं झालं, नाही तर सगळी मेहनत वाया गेली होती आमच्यावाली. तर ते आता नीट करते आहे. म्हणजे दुसऱ्या घरापर्यंत आले, अजून आपल्या घरापर्यंत नाही आलं का मग मी ते पण थोडंसं तुम्हाला दाखवले आहेत. 11 सकाळचे आणि उशिरा उठलं ना बिलकुल काम आवरत. सकाळी उशिरा उठलं ना सगळ्या कामाला उशीर होतो. आता माझं जवळजवळ आहे ना 8 दिवस झालं असंच होत आहे. सकाळी जाग येत नाही, उशिरा उठते आणि मग होतं काय माहिती का, सगळं काम तसंच राहून जातंय माझंवालं. आता बघा तुम्हाला इथं घरामध्ये हे बघा पाऊस येतो ना, पावसाचं वातावरण असलं का हे असंच होतं, कपडे वाळत नाही मग घरातच. कारण आता मी मशीनला कपडे लावते त्यामुळं काय होतं, थोडे निम्मे आधी सुकलेले राहते, थोडे बाहेर टाकते, थोडा पावसाला पुन्हा घरात टाकून देते आणि मग ते सुकून जातात. आता मला आहे ना इतकं काम पडलेलं आहे, सगळं काम तसंच आहे. तर दीदी गेली आहे बाहेर. आता तुमचे दादा गेले आहेत दादूच्या शाळेत, पॅरेंट्स मीटिंग आहे तिथे गेलेत. आल्याच्या नंतर ते पण दाखल झालं आहे. तोडलं इथं म्हणजे आता आहे ना सिमेंट लावते. पेरूचं झाड आहे ना मी बांधून दिलंय. पेरू आलेत खाली पण दिसत आहे, इथं पण आहे. सिमेंटचं झालं का मग तुम्हाला मी दाखवते इथं. तर आहे ना ह्या शेंगदाण्याची चटणी केली होती ना त्यातच आता वडा चांगला भाजून घेते मी. आणि मला आईने दिले होते बघा हे वडे. अजून माझं खूप काम पडलेलं आहे, पण आधी भाजी करून घेते आणि मग कामाला लागते. तर आता हा वडा चांगला भाजून घेते आणि मग दाखवते. आणि कांदा पण चिरलाय मी. हा बघा हा कांदा पण चिरून घेतलाय वड्यासाठी. तर हे बघा कांदा परतलाय आणि ना आता इतकी घाई झाली, खूप भूक लागली, त्याच्यामुळे मी आपला जसा येईल तसा कांदा परतून घेतला. आता यामध्ये मी घरचा आपला मसाला जो मी घरीच बनवलेला आहे आणि मला थोडं तिखटच लागतंय, मिरची टाकते. मसाला थोडा ज़्यादा टाकले, मिरची कमी टाकली. मिक्स थोडीशी शेंगदाण्याची आपलं जो आहे ना हे बघा मिरची बनवलेली तेच थोडीशी टाकते मी. आणि यात पाणी टाकायचं. आता अजून 1 ग्लास टाकणार आहे. मला थोडा पातळ वडा करायचा आहे, कारण नंतर वडे ना पाणी ओढून घेते तर मग एकदम कोरडं होऊन जातं. चवीनुसार मी टाकलं आणि थोडं पाणी जास्त टाकलं कारण मला पातळ वडा खायचा आहे म्हणून. आणि आता आपले वडे ना संपले, तेवढेच राहिलेले आहे. सगळ्यात शेवट झाला वड्यांचा आता. आणि हे आईने ना मला याचे वडे दिले होते, गव्हाचे वडे. तुम्हाला दाखवते मी. हे बघा हे आहेत अजून. हे बघ हे गव्हापासून बनवलेले आहे. याला फक्त आहे ना तेलामध्ये परतायचं, कांदा टाकायचा, परतायचं, मिरची टाकायची, पाणी न टाकता आणि तशीच खायची. छान लागत आहेत हे.
तर अशी वडे आहेत गावाची. एकदा याची पण मी तुम्हाला रेसिपी दाखवेन, म्हणजे कशी लागते, कशी खायला छान लागतात पण करायला खूप मेहनत लागते याला. तर आता याला उकळी आली का मग हे वडे टाकून देते. मस्त छान अशी भाजी झाली. कशी होते वड्याला उकळी आली आणि वडे टाकले. त्याला ना थोडा वेळ शिजू द्यायचं म्हणजे खायला तयार. कमी गॅस करते. मी काय केलं बघा, इथं पाणी मारलं थोडंसं, एवढंच माझं लावायला अजून बराच वेळ लागणार आहे कारण आपला व्हिडिओ मला अपलोड पण करायचा आहे. पण बघते अजून एक घराचं चालू आहे, तेवढं झालं ना तर मग मी दाखवेन. आणि नाहीतर मग उद्याच्या ब्लॉगमध्ये शॉर्ट व्हिडिओ बघा खूप अशी छान आणि मस्त असतात. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मी एकटीच तुम्हाला दिसलेले आहे कारण दीदी गेलेली आहे बाहेर, तुमचे दादा गेलेले आहे कामाला, दादू गेला आहे शाळेत, घरी आहे मी, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये मीच आहे. आणि तेवढी भाजी दाखवते तुम्हाला जाता जाता वड्याची. आणि मला भूक लागलेली आहे, पटकन मस्त अशी भाजी खाणार दीदी आल्यावर, कारण तोपर्यंत दीदी पण येते घरी. आणि दाखवते मी तुम्हाला बघा. छान असं अजून शिजतोय हा वडा बघा. किती पाणी होतं तरी पूर्ण पाणी त्याला लागलंय. आणि अजून जसं शिजन ना सगळं पाणी कमी होईल आणि एकदम सुक्का वडा होईल, असं थोडासा चपचपीत वडा होईल. मला असं वडा खूप आवडतो. वड्याची भाजी कोणाला आवडते. आता ही माझी शेवटची भाजी आहे ते आहे, पण ते गव्हाचे वडे आहेत. तर ह्या वर्षीचा हा वडा शेवटचा आहे. आता पुढच्या वर्षी जेव्हा बनवू तेव्हा आईला सांगेल की माझ्यासाठी बनव किंवा मीच इथं बनव. महत्त्वाची आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, आपल्या इंस्टावरती लवकरच 27K झालेले आहेत, 28K फॉलोअर्स होतील. फेसबुकला आपले आहेत ना 5-6K प्लस झालेले आहेत. आणि यूट्यूबला आपलेवाले लवकर 40K फॉलोअर्स होणार आहे. तर पटापटा चॅनलला जा, सबस्क्राईब करा आणि पटकन 40K करून दाखवा. म्हणजे मला ना एवढ्या 2-4 एवढ्या वर्षी माझी 1 लाख तरी फॉलोअर्स व्हायला पाहिजेत, अशी माझं टार्गेट आहे. आणि अजून भारी भारी व्हिडिओ बनवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. आता इथून पुढे ना जेवढं, आता कसं आहे मला वेळ नाही, तुमच्या दादांना वेळ नाही आहे, जर आता शक्यतो आहे ना आम्ही ना कॉमेडी व्हिडिओ बनवणार आहे, भारी असे मस्त नवरा बायकोची कपल कॉमेडी. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघा, जुने व्हिडिओ पण बघा, खूप असे छान आणि मस्त आहे. गावाकडचे व्हिडिओ आहेत आपलेवाले ते सुद्धा बघा. आणि व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. व्हिडिओ पाहिला आवडला का लगेच लाईक करा. झाली आहे आपली छान अशी मस्त वड्याची भाजी. तर आता जेवायला घेते मी मस्त छान अशी चपाती भाजी. दीदीची वाट बघते, दीदी आल्याच्या नंतर जेवते. आणि आता छान असं थंबनेलला फोटो पाणी वगैरे टाकला, ते सिमेंट वगैरे लावून घेतील. अजून त्यांना बराच वेळ सिमेंट लावायला लागणार आहे. तर म्हटलं चला आपला व्हिडिओ इथंच एडिट करूया. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवेन की सिमेंट वगैरे लावलेलं. छान अशी मस्त वड्याची भाजी घेतलेली आहे, थोडासा रस्सा आहे, चपाती आहे. आणि मी आता जेवायला बसले आहे कारण मला भूक लागली आहे. आणि दीदी आई ती पण घेत आहे तिला जेवायला.